पहिल्या दुसऱ्या चित्रपटांमध्ये मी अगदी एक दोन दोन सीनच्याही भूमिका केल्यात, अजूनही करतो. पण हिंदीत करायचं नाही असं मी पहिल्यापासून ठरवलं होतं. केवळ हिंदीमध्ये काम करायचं म्हणून मला काही करायचं नाही आहे. आणि हिंदीमध्ये काम करायचं आहे तर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोण निर्मिती करतं आहे याच्यापेक्षा सुद्धा कोण करतं आहे. कुठल्याही दिग्दर्शकाला जर ती पॅशनेटली गोष्ट मांडायची असेल तर ती त्याच्या डोळ्यात दिसते. आणि मनप्रीतच्या डोळ्यामध्ये तेच दिसत होतं. त्याचा तो सगळा 4-4.5 वर्षांचा प्रवास त्याच्या डोळ्यात दिसत होता. मी असं खूप हिंदी चित्रपट असं नाही आहे, मी चांगला चित्रपट असा आहे. आणि काम करताना हे ठरवलं होतं की मराठीत मी आजपर्यंत अर्थात महत्त्वाच्या भूमिका केल्या, मध्यवर्ती भूमिका केल्या, बायोपिक केले, खलनायकाच्या भूमिका केल्या, ग्रे शेडच्या केल्या, मराठीत अगदी 1-2 सीन असलेल्याही भूमिका केल्या. मला माझ्या भाषेत एखादा सीन करायला कमीपणा नाही वाटत किंवा मला त्याच्यात काही प्रॉब्लेम पण नाही आहे. आपल्या कितीतरी मित्रांच्या पहिल्या दुसऱ्या चित्रपटांमध्ये मी अगदी 1-2 सीनच्याही भूमिका केल्यात, अजूनही करतो. पण हिंदीत करायचं नाही असं मी पहिल्यापासून ठरवलं होतं की केवळ मी मराठीत काम करतो म्हणून हिंदीतले जर मला हिरोच्या तिसऱ्या मित्राचा किंवा हिरोईनच्या भावाचा किंवा असल्या जर मला भूमिका देऊ करणार असतील तर मी त्या कधीच करणार नाही. आणि माझ्या सुदैवाने आजपर्यंत जे काही हिंदी चित्रपट केले त्याच्यात मला अशा भूमिकाही मिळाल्या नाहीत. अय्यासारखा चित्रपट असेल ज्याच्यात रोल छोटा होता पण राणी मुखर्जीच्या अपोजिट होतो मी. त्याच्यानंतर सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओमध्ये पण अप्रतिम व्यक्तिरेखा माझी होती. आणि अर्धांगिनी अर्धसत्य नावाचा माझा एक हिंदी आणि बंगाली चित्रपट, ज्यातला बंगाली चित्रपट रिलीज झाला पण हिंदी झाला नाही, अदरवाईज तीही माझी मध्यवर्ती भूमिका ठरली असती. आणि आता ही स्टोरी ऑफ इतिहासमधली मध्यवर्ती भूमिका. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ हिंदीमध्ये काम करायचं म्हणून मला काही करायचं नाही आहे. आणि हिंदीमध्ये काम करायचं आहे तर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोण निर्मिती करतं आहे याच्यापेक्षा सुद्धा कोण करतं आहे आणि तो काय अपेक्षेने म्हणण्यापेक्षा सुद्धा काय भावनेने करतो आहे. आणि याच ऑफिसमध्ये मनप्रीतची आणि माझी पहिली मीटिंग झाली. आम्ही ओळखतही नव्हतो एकमेकांना. आणि मी तो मला म्हटला सर स्क्रिप्ट, म्हटलं स्क्रिप्ट बाद में दे, पहिलं मला गोष्ट ऐकव काय डोक्यात आहे. आणि त्यांनी गोष्ट ऐकवली. तर माझी एक सवय आहे, मला कुठलाही डिरेक्टर आला माझ्याकडे, नवीन जुना कुठलाही आला तर मी पूर्ण श्रवण करत असतो. ते श्रवण करता करता माझ्या डोळ्यासमोर त्याचं एक चित्र उभं राहत असतं आणि त्याचबरोबर मी दिग्दर्शकाच्या डोळ्यात डोळे घालून मी गोष्ट ऐकत असतो. आणि मला असं वाटतं की कुठल्याही दिग्दर्शकाला जर ती पॅशनेटली गोष्ट मांडायची असेल तर ती त्याच्या डोळ्यात दिसते. आणि मनप्रीतच्या डोळ्यामध्ये तेच दिसत होतं. त्याचा तो सगळा 4-4.5 वर्षांचा प्रवास त्याच्या डोळ्यात दिसत होता. आणि हार्डली 20 मिनटं त्यांनी मला गोष्ट ऐकवली. मी म्हटलं चल डन करूया आपण. तोपर्यंत त्याला 50-60 ॲक्टर्सनी, नावाजलेल्या ॲक्टर्सनी नाही म्हणून सांगितलं होतं. त्यांचे काय बायसेस असतील माहीत नाही, पण मलाही असं वाटलं की आपण ह्याला नाही म्हणावं. अर्थात लो बजेट फिल्म होती, नेहमीपेक्षा खूप कमी पैसे मला मिळणार होते. तिकडे तशा शूटिंगला असतात, मराठीतसुद्धा असतात तशा काही सुखसोयी, व्हॅनिटी वगैरे अशा काही नव्हत्या. पण मला असं लक्षात आलं की ज्या पॅशननी हा मुलगा काम करतो आहे या पॅशनला आपण साथ दिली पाहिजे. आणि त्याला जे म्हणायचं आहे ते इतकं प्रामाणिकपणे त्याला सांगायचं आहे की त्या प्रामाणिकपणाच्या बरोबर आपण उभं राहायला पाहिजे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.